नमस्कार, मी नूतन. इट्स माय चॉईस या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल एकदम कुरकुरीत आणि चवदार अशी तिळाची चटणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर तिळाची चिक्की बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पॉलिशिंग केलेले तीळ घेतले तरीही चालेल, ते जरा जास्तच पांढरे असतात. आणि इथे आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर सर्वप्रथम आपण इथे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्तही भाजायचे नाही, अगदी थोडेसे तडतडले की लगेच तीळ आपण काढून घ्यायचे आहेत. आणि खूप जास्त हाय फ्लेमवर हे आपण भाजायचे नाही, गॅसची फ्लेम मीडियम टू लो अशीच ठेवायची आहे. तर इथे तीळ छान भाजलेले आहेत, थोडासा रंग बदललाय आणि हे आपण काढून घेऊया. तर आता याच कढईमध्ये आपण घेतलेला गूळही गरम करून घ्यायचा आहे. तर आता या गुळाचा आपल्याला एकदम पाक बनवायचा आहे आणि इथेही आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो अशीच ठेवायची आहे. तर आता गुळाचा पाक बनवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आता आपल्याला याला साधारणतः 2 ते 2.5 मिनिट झालेले आहेत आणि याला असंच आपण कंटिन्युअसली हलवत राहू, म्हणजे यामध्ये जे काही खडे असतील तेही व्यवस्थित असे विरघळतील. तर आता चिक्की बनवताना सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे हा गुळाचा पाक. हा खूप जास्त कच्चाही राहता कामा नये आणि खूप जास्तही करपवायचा नाही आहे. तर आता इथे आपण एक अशी छोटीशी गोळी करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हाताला ती चिटकते, याचा अर्थ आपला पाक अजून तयार नाही आहे. तर अजून याला 2 मिनिट आपण व्यवस्थित हलवून घेऊया. तर आता इथे एकूण 4 ते 4.5 मिनिटानंतर आपण यामध्ये थंड झालेले तीळ घालायचे आहेत, जे आपण अगोदर भाजून घेतलेले होते. आणि हे दोन्ही एकदम छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि हे दोन्ही एकत्र झाल्यानंतर लगेच आपण याची चिक्की बनवण्यासाठी घ्यायची आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे, कारण गूळ खूप लवकर थंडही होतो. त्यामुळे आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच याची चिक्की बनवण्यासाठी घ्यायची आहे. तर आता हे गरम मिश्रण आपण एका पोलपाटवर काढून घेऊया. पण त्या अगोदर आपण पोलपाटला असं तेल लावायचं आहे. सगळीकडून छान असं तेल पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून चिक्की या पोलपाटला चिटकली नाही पाहिजे आणि आपल्याला सहज ती काढता येईल. तसेच आपण ती बेलण्यानेही लाटून घेणार आहोत, त्यामुळे याला सुद्धा आपण तेल लावून घ्यायचं आहे. ही स्टेप पण अजिबातही स्किप करू नका. जर तुम्ही तेल नाही लावत असाल तर चिक्की व्यवस्थित निघणार नाही. आणि आता आपण हे मिश्रण पोलपाटवर घेऊया आणि बेलण्याने याला अलगद हाताने लाटून घेऊया. छान असं सगळीकडून याला एकसारखं करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळही करायचं नाहीये आणि खूप जास्त जाडही नाही. आता लाटत असताना आपल्याला थोडाफार अंदाज तर येतोच ना, त्याप्रमाणे आपण याला लाटून घेऊया. तर आता लाटून झाल्यानंतर हे गरम असतानाच आपण याचे काप करायचे आहेत, म्हणजे चिक्कीच्या वड्या पाडायच्या आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या पाडू शकता. तर अशा प्रकारे आपण याचे काप केलेले आहेत आणि कमीत कमी 20 ते 25 मिनिट झाल्यानंतर या वड्या छान अशा सेट झालेल्या असतील आणि मग आपण याला काढून घेऊया. तर आता इथे 20 मिनिट झालेले आहेत आणि आपण एक एक वडी काढूया. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि कुरकुरीत अशी आपली चिक्की बनून तयार आहे. तर अशाच प्रकारे आपण अजून एक काढून बघूया. तर खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, एकदम कुरकुरीत आणि चवदार अशी चिक्की बनते बघा. तर नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारची चिक्की करून बघा. आणि तयार आहे आपली मस्त तिळाची कुरकुरीत आणि चवदार अशी चिक्की. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका
आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.